रेडी स्टेडी गो. आपण मार्च 2026 मधील संरक्षण डिफेन्स मधील करंट अफेअर्सचे क्वेश्चन पाहणार आहोत. एकूण 20 क्वेश्चन आहेत. तुम्हाला 20 पैकी किती बरोबर येत आहेत ते कमेंट करायचं आहे. जर 20 पैकी 18च्या वर मार्क पडले तुम्हाला तर तुमची तयारी चांगली आहे. 15 ते 18 दरम्यान असतील तर बरी आहे आणि जर 15च्या खाली मार्क्स पडत असतील तर तुम्हाला तयारीची खूप आवश्यकता आहे. असं तुम्हाला रँक करायचे आहे किंवा टॅग करायचे आहे. तर वेळ वाया न घालवता पहिला क्वेश्चन बघूया. जर बरोबर असेल तर 1 गुण आणि जर चुकीचं असेल तर 0 गुण. सी ड्रॅगन 2026 हा युद्ध सराव कोणाद्वारे आयोजित केला जातो? आता ड्रॅगन आहे म्हटल्यानंतर तुम्हाला US वाटण्याची शक्यता आहे, पण चीन वाटण्याची शक्यता आहे, पण याचा आन्सर आहे US. मीच पहिल्या क्वेश्चनचा तुम्हाला आन्सर सांगितलेला आहे, त्याच्यामुळे हा तर एक्स्ट्राचा मार्क तुम्हाला भेटला. बरोबर. सी ड्रॅगन. ड्रॅगन म्हटल्यानंतर चीन वाटेल, पण नाही, तसं असायचं नाहीये. याचं उत्तर आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. US काय करतं? हा आयोजित करतं. उत्तर आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. शेषनाग 150 ड्रोन बाबत खालीलपैकी योग्य विधानांचा विचार करा. या ड्रोनची ऑपरेशनल रेंज 500 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. हे न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी द्वारे विकसित केलेले आहे. शेषनाग 150 या ड्रोन विषयी तुम्हाला विचारलेलं आहे. जे DRDOने आता काय केलेलं आहे? खरेदी केलेलं आहे. सांगा. शेषनाग या ड्रोनची ऑपरेशनल रेंज 500 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. आन्सर निवडलं का तुम्ही? जर येत असेल तर 1 गुण, नसेल येत तर 0 गुण. फक्त 2 आन्सर आहे. हे न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी द्वारे विकसित केलेलं आहे, पण याची जी रेंज आहे ती 1000 किलोमीटर आहे. केवढी आहे? 1000 किलोमीटर एवढी आहे. आणि हे स्वॉर्म अटॅक ड्रोन आहे. स्वॉर्म अटॅक म्हणजे काय? सगळे काय येतात? झुंड में येते, है ना? झुंड में आते. हे एकदम जास्त येतात. स्वॉर्म म्हणजे काय? घोळका करून येतात. शेषनाग 150 लक्षात ठेवा. ऑपरेशन संकल्प कशाशी संबंधित आहे? दहशतवादी विरोधी मोहीम, भारतीय नौदलाची सागरी सुरक्षा मोहीम, सीमा सुरक्षा की सायबर सुरक्षा? आन्सर निवडायला तुम्हाला 2 ते 4 सेकंदाचा वेळ देण्यात येणार आहे. आन्सर निवडलं. आता मी आन्सर सांगते आहे बी, भारतीय नौदलाची सागरी सुरक्षा मोहीम. ही मोहीम कधी केली होती नौदलाने? जेव्हा USAचं आणि इराणचं युद्ध चालू होतं तेव्हा आपल्या ज्या शिप्स होत्या त्या भारतापर्यंत सुरक्षित आणायच्या होत्या. बरोबर. तेव्हा हे ऑपरेशन संकल्प हा संकल्प केला होता की आम्ही आमच्या शिप्स भारतापर्यंत सुरक्षित आणू. बरोबर. पुढचा क्वेश्चन. अमेरिकेने चाचणी केलेल्या मिनिटमॅन थर्डचे वर्गीकरण कशात केले जाते? हे क्रूज मिसाईल आहे, इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे, शॉर्ट रेंज आहे की एअर टू एअर मिसाईल आहे? मिनिटमॅन थर्ड आता अमेरिकेने चाचणी केलेली आहे, त्याचा आन्सर आहे निवडलं इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, खंडान अंतर्गत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. डूम्सडे मिसाईल असंही त्याला म्हटलं जातं. डूम्सडे म्हणजे जेव्हा ती चालेल तेव्हा सगळे काय होणार? नष्ट. डूम म्हणजे काय? नष्ट होणार. डूम्सडे. रेंज 13,000 किलोमीटर आहे. एका खंडातून दुसऱ्या खंडात जाऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे हलके लढाऊ हेलिकॉप्टर प्रचंड चे डिझाईन आणि निर्मिती कोणी केलेली आहे? हे हलके लढाऊ म्हणजे काय? लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर असा त्याचा अर्थ होतो. लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर. लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर कोणी डिझाईन आणि निर्मिती कोणी केलेली आहे त्याची? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL यांनी केलेली आहे. जर प्रामाणिकपणे तुम्हाला आन्सर येत असेल तर 1 गुण द्यायचा आहे आणि येत नसेल तर 0 गुण द्यायचा आहे. प्रचंड लक्षात ठेवा. प्रचंड. नेक्स्ट क्वेश्चन. INS तारागिरी कोणाद्वारे बांधले गेलेला आहे? बिल्ड केलेला आहे, तयार केलेला आहे. कोणाद्वारे? तारागिरी सांगा. चूज करा ABCD मधील. जर तुम्हाला येत असेल तर 1 गुण द्या. आन्सर आहे माझा गाव. कुठं आहे बघा? माझा गाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड MDL यांनी काय केलेलं आहे? तारागिरी बांधलेलं आहे. माझा गाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड. थाड सिस्टीम कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? खूप न्यूज मध्ये असते ही सारखी, त्याच्यामुळे तुम्हाला याचा आन्सर येत असेल. बरोबर.
अमेरिका, बरोबर. टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स, थर्डचा लॉंग फॉर्म आहे. टी फॉर टर्मिनल, एच फॉर हाय, ए फॉर अल्टिट्यूड, ए फॉर एरिया आणि डी फॉर डिफेन्स. टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स कोणाचे आहे? अमेरिकेचे आहे. थर्ड अमेरिका. शाहिद ड्रोन्सला काय म्हणून ओळखले जाते? ही सुद्धा खूप न्यूज मध्ये होती. पुअर मॅन्स क्रूज मिसाईल. या इराणच्या जे ड्रोन्स आहेत यांनी खूप अमेरिकेचं नुकसान केलेलं आहे, बरोबर. ज्या ड्रोन्सची किंमत खूप कमी आहे पण त्याने अमेरिकेचं खूप जास्त नुकसान केलेलं आहे, म्हणून त्याला पुअर मॅन्स क्रूज मिसाईल असं म्हटलेलं आहे. शहीद ड्रोन्स. ते ड्रोन्स स्वतः जाऊन काय होतात? शहीद होतात. म्हणजे स्वतः जाऊन तिथं नष्ट होतात पण पुढच्याचं नुकसान जास्त करतात. पुअर मॅन्स क्रूज मिसाईल. ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा कोणाद्वारे चालवले जाते? सांगा. हे पण त्याच्याशीच रिलेटेड आहे. भारतीय नौदल. कशाशी? इराण आणि अमेरिकेमध्ये जे आपली ऊर्जेसाठी चाललेलं होतं ना, की होमरूजच्या खाडीमधून आपल्याला ऊर्जा आणायची होती, पेट्रोल असेल किंवा वेगवेगळं काय असेल, मग ते ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा हे भारतीय नौदलानं राबवलेलं होतं. अलीकडे चर्चेत असलेले ब्ल्यू स्पॅरो क्षेपणास्त्र कोणी विकसित केले? ब्ल्यू स्पॅरो कोणी केलेलं आहे? इस्रायलनी. ओके, इस्रायलनी ब्ल्यू स्पॅरो मिसाईलचं नाव ठेवलेलं आहे ब्ल्यू स्पॅरो, निळी चिमणी. ब्ल्यू स्पॅरो मिसाईल आहे क्षेपणास्त्र, हे इस्रायलनी काय केलेलं आहे? विकसित केलेलं आहे. पुढचा क्वेश्चन. पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर कोणाद्वारे विकसित केलेले आहे? सांगा. पिनाका रॉकेट हे पण न्यूज मध्ये असतं. आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट पब्लिकेशन इस्टॅब्लिशमेंट आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट यांनी काय केलेलं आहे? हे पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर विकसित केलेलं आहे. महत्वाचा क्वेश्चन आहे. पिनाका कोणी विकसित केलेला आहे? तर आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट, ARDE. आरडे, आरडू नको, पिन टोचली म्हणून आरडू नको. पिनाका आणि आरडे, पिन टोचली म्हणून आरडू नको. ही फक्त ट्रिक आहे, मेमरी ट्रिक, तुम्हाला परीक्षेमध्ये आन्सर आठवण्यासाठी. अग्रय अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्टची निर्मिती कोणाद्वारे केलेली आहे? जर तुम्हाला प्रामाणिकपणे येत असेल तर एक गुण द्यायचा आहे, नाहीतर 0 द्यायचा आहे. GRSC कोलकाता यांनी काय केलेलं आहे? अग्रय अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्टची निर्मिती केलेली आहे. शॅलो वॉटरक्राफ्ट म्हणजे काय? ही खूप खोल पाण्यात जाऊ शकत नाही. जे आपल्या सीमेच्या लगतचे जे वॉटर असते ते शॅलो वॉटरक्राफ्ट असते. अँटी सबमरीन वॉरफेअर, वॉरसाठी ही अग्रय नावाची जी अँटी सबमरीन आहे, सबमरीन आहे, ती कोणी केलेली आहे? GRSC कोलकाता यांनी विकसित केलेली आहे. सेजिल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणी विकसित केले? सेजिल. जे ब्ल्यू स्पॅरो होतं ते कोणी केलं होतं? ब्ल्यू स्पॅरो इस्रायलनी केलेलं होतं, बरोबर. ब्ल्यू स्पॅरो कोणाचं होतं? इस्रायलचं होतं. थर्ड सिस्टीम कोणाची होती? अमेरिकेची होती, बरोबर. त्याच्यानंतर सेजिल कोणाचं आहे? तर ते इराणचं आहे. त्याच्यानंतर इराणचं अजून काय होतं? शहीद ड्रोन्स होते इराणचे, बरोबर. शहीद ड्रोन्स कोणाचे होते? इराणचे होते, लक्षात ठेवा. पुढे. शौर्य स्क्वॅड्रन्सचे सर्वोत्तम वर्णन कसे केले जाऊ शकते? ABCD. स्पेशल फोर्सेस युनिट, लष्कराच्या आर्म्ड रेजिमेंटचे ड्रोन सब युनिट, की नेव्हल एव्हिएशन युनिट आहे, की सायबर ऑपरेशन युनिट आहे? आन्सर चूज केलं, मी तुम्हाला दाखवलेलंच होतं, पण तुम्हाला माहित असेल तरच एक गुण द्या. लष्कराच्या आर्म्ड रेजिमेंटमध्ये एक ड्रोन सब युनिट काढलेलं आहे, त्याला नाव दिले शौर्य स्क्वॅड्रन. हे काय आहे? याचं सर्वोत्तम वर्णन आहे. ड्रोनचं एक सब युनिट आहे शौर्य स्क्वॅड्रन. तुंगुस्का एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम कोणत्या देशाकडून खरेदी केली जाते? तुंगुस्का आपल्याला कोण देतं? ही एक एअर डिफेन्स सिस्टीम आहे, ती कोणत्या देशाची आहे? तुंगुस्का. आन्सर आहे रशिया. अमेरिकेची कोणती होती? थर्ड. रशियाची कोणती आहे? तुंगुस्का. नेक्स्ट. द्वीप शक्ती हा त्रिसेवा म्हणजे 3 सेवा असतात, त्याच्यामध्ये आर्मी असते,
त्याच्यानंतर नेव्ही असते, एअरफोर्स असते. हा सराव कोणत्या कमांडच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला होता? सांगा. द्वीपशक्ती. द्वीप कोणता आहे याच्यामध्ये? अंदमान आणि निकोबार. मग याचा आन्सर आहे अंदमान आणि निकोबार कमांडद्वारे हा त्रिशक्ती सराव काय केला जातो? आयोजित केला जातो. लक्षात ठेवा, द्वीपशक्ती, त्रिसेवा, त्रिशक्ती सराव. ओके. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने NCB ने अलीकडेच कोणत्या नावाखाली कार्यरत असलेले डार्क नेट ड्रग नेटवर्क उद्ध्वस्त केले? सांगा. एक टीम होती NCB ची, नार्कोटिक कंट्रोल ब्युरो आहे, त्याची टीम होती. त्याच्या टीमचं नाव आहे टीम कल्की. या टीम कल्कीने एक डार्कनेट ड्रग हा नेटवर्क होता, डार्कनेट ड्रग नावाचा नेटवर्क होता, तो उद्ध्वस्त केला. मग त्या उद्ध्वस्त केलेल्या टीमचं नाव विचारलेलं आहे टीम कल्की. नेक्स्ट क्वेश्चन. लामितीये युद्ध सराव कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित केला जातो? सांगा. लामितीये एक्सरसाइज. भारत आणि सेशल्स आहे बरं का, सेशल्स असं लिहिलं जातं, बरोबर ना? SEY सेशल्स. भारत आणि सेशल्स मध्ये काय केला जातो? हा युद्ध सराव पार पडला जातो. आता लामितीयेचा अर्थ काय होतो? मैत्री असा अर्थ होतो. म्हणून या युद्ध सरावाला काय दिलेलं आहे? लामितीये असं नाव दिलेलं आहे. सेशल्स मध्ये मैत्री असा अर्थ होतो त्याचा, लामितीयेचा. ओके. लामितीये, सेशल्स, दोघं पण वेगवेगळे नाव आहेत. वायुशक्ती युद्ध सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? वायुशक्ती युद्ध सराव. आन्सर काय आहे? राजस्थान. राजस्थानमध्ये वायुशक्ती हा युद्ध सराव हा कोणत्या 2 देशांमध्ये झालेला नाहीये, ह्या आपल्याच आर्मी मधला काय होता? युद्ध सराव होता, तो राजस्थानमध्ये पार पडण्यात आला. अमोघ ज्वाला सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? अमोघ ज्वाला. दक्षिण कमांड, साऊथर्न कमांडद्वारे हा आयोजित करण्यात आलेला होता उत्तर प्रदेशमध्ये. कुठे? उत्तर प्रदेशमध्ये अमोघ ज्वाला. ठीक आहे. हा आपल्याच आर्मी मधला हा सुद्धा काय होता? सराव होता. अमोघ ज्वाला, वायुशक्ती. लक्षात ठेवा कुठे होता? उत्तर प्रदेश. ठीक आहे. हा शेवटचा क्वेश्चन होता. हे आपण डिफेन्सचे जे महत्वाचे 20 प्रश्न होते मार्च 2026 मधले ते कव्हर केलेले आहेत. आता जी नेक्स्ट कॅटेगरी आहे ती इंडेक्स, रँकिंग आणि स्पोर्ट्सची आहे. ते क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. आणि तुमची तयारी जर तुम्हाला चेक करायची असेल तर तुम्ही माझ्यासोबत राहा. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये 18 पेक्षा जास्त पडले असतील तर कमेंट करा. आणि तुमची तयारी चांगली आहे असा त्याचा अर्थ होतो. जर 15 पेक्षा चांगले पडले जास्त पडले असतील तरी तुमची तयारी बरी आहे असाच अभ्यास चालू ठेवा. आणि 15 पेक्षा खाली असाल तुम्ही तर तुम्हाला अजून जास्त अभ्यासाची गरज आहे. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि चॅनलला सबस्क्राईब करा.